पारोळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका कार्यकारिणी जाहीर। तालुका अध्यक्षपदी दयावान पाटील तर महिला तालुका अध्यक्षपदी मीनाक्षी भोसले। दिनांक 4 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या तालुकानिहाय आढावा बैठकीत श्री दयावान रामदास पाटील यांची पारोळा तालुकाध्यक्षपदी तर महिला तालुका अध्यक्षपदी मीनाक्षी भोसले यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी इरफान पठाण, युवक तालुका उपाध्यक्षपदी दीपक पाटील, सामाजिक न्याय तालुका अध्यक्षपदी अलका निर्मुले, विद्यार्थी सेल अध्यक्षपदी राहुल शिंपी, उपाध्यक्षपदी श्याम राठोड, तालुका कार्याध्यक्ष दीपक शिंदे, ओबीसी सेल सरचिटणीसपदी संदीप पाटील, विद्यार्थी सेल सरचिटणीस शुभम पाटील, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्षपदी काशीनाथ आखाडे, व्हीजेएनटी सेल तालुका अध्यक्ष दीपक सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख अतुल पाटील यांची निवड करण्यात आली। येणाऱ्या विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पारोळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेच्या कामाला लागला असून त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा जिल्हा तथा तालुका पदाधिकारी तालुकानिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पक्ष संघटना मजबूत करणे तथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिल्या। जिल्हाध्यक्ष संजय पवार, डॉक्टर संभाजीराजे आर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, सामाजिक न्यायचे अरविंद मानकरी, प्रदेश युवक सरचिटणीस किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली। निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीला अभिनंदन यावेळी राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी केले। डॉक्टर संभाजीराजे आर पाटील फाउंडेशन, एरंडोल, पारोळा, भडगाव, कासोदा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.